नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. अर्थशास्त्राचा विद्यार्थी असल्यामुळं आणि भारतीय संस्कृती, इतिहासाचं आकलन करण्याचा प्रयत्न सतत सुरू असल्यामुळं, मला सोन्याविषयक आपल्या मंडळींचं जे आकर्षण आहे आणि सोनंच का, तर बचतीबद्दल आपल्या कुटुंबामधनं आलेली परंपरा आणि त्या परंपरेमध्येच एक काही लोक त्याला नावही ठेवतात, काय मध्यमवर्गीय संस्कार आहेत वगैरे. पण आपल्या मंडळींना रुपया-रुपया वाचवण्याची सवय असते. आणि आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये जो जी-डी-पी मधला आपला वाटा आहे बचतीचा, तो भलेही हळू-हळू कमी होतोय, पण तरीसुद्धा आपली बचत अजूनही चांगली असते. आपण आपल्या पुढच्या पिढीचा विचार करतो आणि पुढच्या पिढीचा विचार करत आपल्या मुलांचं काय होणार? कारण पाश्चात्य राष्ट्रामध्ये साधारणपणे 18 वर्षाची मुलं झाली, की त्यांनी त्यांचं बघावं, असा साधारण दृष्टिकोन असतो. तर असं आपल्याकडे होत नाही. आपण काय करतो, तर आपल्या मुलांसाठीची काहीतरी सोय करतो. त्या मुलांनी काहीतरी करावं आणि त्यासाठी पुढच्या पिढीसाठी म्हणून आपण बऱ्याच गोष्टी करून ठेवलेल्या असतात. आणि आपल्या ह्या गुंतवणुकीचा सगळ्यात मोठा भाग कोणता असतो? तर ते असतं सोनं. कारण कितीही गरीब कुटुंबातलं अ, मूल असू द्या, मुलगी असू द्या, विवाह सोहळ्यामध्ये किंवा त्याचा जन्म झाल्यापासून तर काही कुटुंबामध्ये, काही जाती व्यवस्थेमध्ये तर अगदी मृत्यूपर्यंत सोन्याचा कुठे ना कुठेतरी संबंध येतो. आणि आता तर काय झालंय, की सोन्याचे वेगवेगळे उपयोग पण लोकांना कळालेत. म्हणजे सोनं ख असं इतकं खरेदी करा, की आलेल्या तुमच्या काळ्या पैशातनं ते सोनं खरेदी करून जमिनीमध्ये गाढवून ठेवलं तरी कुणाला कळणार आहे. म्हणजे सोनं हे आपल्या आयुष्याचा अविभाज्य असा भाग आहे आणि म्हणून जर मी तुम्हाला म्हटलं, की आर-बी-आयचा एक डेटा 2 अर्थाने माझ्याकडे आहे. एक आपल्या बचतीच्या सवयीबद्दल बोलणारा आणि दुसरं आहे आपल्या सोन्यातल्या आत्ताच्या गुंतवणुकीला जी काही झळाळी आली आहे, त्याच्याबद्दलची आकडेवारी. सेन्सेक्सला मागं टाकून सोन्यानं गेल्या 20 वर्षामध्ये तब्बल 50.1% एवढा परतावा दिलेला आहे. म्हणजे अगदी 3, 5, 10 आणि 20 वर्षाच्या कालावधीत जरी आपण गणिती मांडली, तरी सुद्धा आपल्या असं लक्षात येईल, की सोनं हे कायमच परताव्याच्या दृष्टीनं महत्वाचं राहिलेलं आहे. आणि बहुधा तेच कारण आहे, की गव्हर्नमेंटनी अनेक वेळेला सोन्यातली गुंतवणूक आपली कमी व्हावी आणि मी तर तुम्हाला लक्षात आणून दिलं, की आपली एक अशी संस्था आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, की ज्या संस्थेकडं 8,00,000 कोटी रुपयाचं सोनं आहे. सरकारने म्हटलं, की तुम्ही सोने खरेदी करू नका. त्याच्यासाठी ते बॉन्ड पण आणले आणि काही खाजगी गुंतवणूकदारांनी पण तशा पद्धतीच्या ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या योजना आणल्या. अगदी मोठे-मोठे कॉर्पोरेट्स पण होते. असं असून सुद्धा असं दिसतं आहे, की सोन्यातली जी गुंतवणूक आहे, ही खरोखर म्हणजे गेल्या 15 वर्षामध्ये आर-बी-आयचाच डेटा आहे. सोन्यानं देशांतर्गत शेअर बाजाराच्या तुलनेत उत्तम परतावा दिला आहे आणि सेन्सेक्सला मागं टाकलंय. जागतिक केंद्रीय बँका आणि महागाईपासून ज्यांना कोणाला बचतीचे इतर पर्याय शोधायचेत, त्यांनी ज्या सोन्यामध्ये गुंतवणूक केली, त्या सोन्यानं 50.1% एवढा परतावा दिलाय. म्हणजे आज तुम्ही ₹50 गुंतवले असतील, तर विशिष्ट काळानंतर तुम्हाला ₹100 त्या सोने गुंतवणुकीतनं मिळालेले. आणि हे फक्त मी सोन्याचा परतावा हा गेल्या वर्षभरातला सांगितलाय आणि त्याच्या आधीचा पण सांगतो. पण त्याच तुलनेमध्ये सेन्सेक्स मधला परतावा मात्र वजा 1.2% झालाय. म्हणजे सेन्सेक्स विरुद्ध सोनं अशी आपण तुलना करून बघू, तर मागील एका वर्षामध्ये सोन्याचा परतावा आहे 50.1%, तर सेन्सेक्सचा परतावा वजा 1.2%. 3 वर्षामध्ये मागच्या जर त्याची सरासरी काढली तर सोन्याचा परतावा आहे 29.7%, तर शेअर मार्केटमधनं परतावा मिळालेला आहे 10.7%. 5 वर्षाची आपण तालिका काढून बघितली, तर 5 वर्षात ज्यांनी सोने गुंतवणुकीतनं काही इन्कम रिटर्न्स अपेक्षित धरले होते, तर त्यांना 16.5% सोने गुंतवणुकीतनं परतावा मिळाला. तर ह्या वेळेला मात्र गेल्या 5 वर्षाच्या सरासरीमध्ये विचार केला, तर तिथे मात्र शेअर बाजार जवळपास इक्वल प्लॅटफॉर्मला आहे. तिथे 16.1% एवढी गुंतवणूक आहे. 10 वर्षाची आकडेवारी आपण बघितली, तर 10 वर्षामध्ये 15.4% परतावा सोन्यानं दिला आहे. तर शेअर बाजारामध्ये 12.2% एवढा परतावा मिळाला आहे. 20 वर्षाचा परतावा आपण जर बघितला, तर साधारणपणे 15.2% आहे आणि सेन्सेक्समध्ये 12.2%. जर सेन्सेक्स सोने असा जर रेशो काढला, तर एडेलवाईज म्युच्युअल फंडाच्या
त्यांच्या वतीनं जे काही संशोधन केलं, तर सेन्सेक्स गोल्ड रेशिओ 0.76 आहे, जो दीर्घकालीन सरासरीमध्ये 0.96 पेक्षा कमी आहे. म्हणजे तुम्ही जेवढी गुंतवणूक केली त्याच्या सरासरीत. पुढील वर्षांचा अंदाज बघा. यंदा सोन्याच्या किमतीमध्ये सुमारे 38% वाढ झालेली आहे आणि पुढील काळात दरवाढ मर्यादित राहील. 10 ते 15% सोन्यात गुंतवणूक करण्याची शिफारस पुन्हा तज्ज्ञांनी केली आहे. यंदा सोन्याच्या आणि सोन्यावर इतर वर्षा इतक्या जास्त परताव्याची अपेक्षा ठेवू नका, असं हे जे गुंतवणूकदार सांगत असले तरी जगभरातला सध्या अस्थिरतेचा सगळा जो काही पट दिसतोय त्याच्यात सगळ्या वेगळ्या देशांनीच ठरवलं की सोन्यात गुंतवणूक करायची. तर भारत मागं नाहीये, चीन मागं नाहीये आणि ज्या फेडरल बँका आहेत त्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सोन्यात गुंतवणूक करतायत. तर ह्यामुळं अगदी ह्या किमती का वाढतायत याचा विचार करून म्हणजे व्हेंचुरा सिक्युरिटी कमोडिटीचे प्रमुख आहेत NS रामास्वामी यांनी असं लिहिलंय की चलनवाढीपासून म्हणजे महागाईच्या दरापासून बचाव करायचा असेल तर अमेरिका फेडरल रिझर्व्ह बँक व्याजदरामध्ये कपात करणार आहे आणि ही अपेक्षा असल्यामुळे सोन्याची मागणी वाढते आहे. आणि अलीकडेच कॉमेक्सवरती सोन्याची किंमत प्रति ट्रॉय औंस $3,715.2 पोहोचले. त्याच्याबद्दलचा मी एक सविस्तर व्हिडिओ केलेला आहे, तो आवर्जून बघा. तर मागील 3 वर्षात सोन्याचा वार्षिक सरासरी परतावा जो आहे तो 29.7% असल्यामुळं 5 वर्षाची आणि आत्ताची जी आकडेवारी आहे ती आपण बघितली तर असं दिसतं आहे की वेगवेगळ्या पद्धतीच्या जागतिक हेडविंड्स नंतर सुद्धा सोनं हे म्हणजे अमेरिकेतनं आता लादलेला हा टेरिफचा सगळा ट्रम्पचा सगळा कारनामा आणि त्याचबरोबर जगभरामध्ये निर्माण झालेले तणाव या पार्श्वभूमीवरती सोन्यामधली गुंतवणूक वाढते. आता पुढचा जो टप्पा आहे ना की फक्त सोन्यातली गुंतवणूक वाढत नाहीये, तर जे कनिष्ठ बॉरोअर्स आहेत काही ना काहीतरी कारणासाठी आपल्याला सोनं लागतं, सोन्याचं तारण एक आपलं कर्ज लागतं आणि छोट्या छोट्या नॉन बँकिंग NFC जे आहेत, नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूट, तर त्यांच्यापेक्षा किंवा जे मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स जे आहेत MFIs, हा RBIचा डेटा मी तुम्हाला सांगतोय, तर त्यांच्याकडं ज्या आता नोंदी झाल्या त्याप्रमाणे सोनं तारण ठेवून कर्ज घेण्याचं प्रमाण हे 122% वाढलंय इयर ऑन इयर. म्हणजे बघा आता RBIचा डेटा असं सांगतोय की लोअर इन्कम बॉरोवर्स who typically depends on small ticket loans like increasingly moving away from microfinance institutions, कारण जे छोटे छोट्या कर्ज कारणासाठी कर्ज घेत होते ते आता मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूट पासून दूर चाललेत. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा डेटा असं सांगतोय की लोन अगेन्स्ट गोल्ड सर्ज 122 year on year as of June, while data from the microfinance industry network shows आउटस्टँडिंग मायक्रोफायनान्स लोन डिक्लाइन 16.5%. म्हणजे ह्या जे फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहे ज्यांची नावं तुमच्या डोळ्यासमोर येत असतील तर त्यांच्याकडनं कर्ज घेण्याचं प्रमाण हे 16.5% कमी झालंय, परंतु तारण कर्ज ठेवून त्याच्यावरती कर्ज घेण्याचं प्रमाण हे 122% वाढलंय. आता जुलै 2025चा डेटा असं सांगतो की आउटस्टँडिंग लोन्स अगेन्स्ट गोल्ड ज्वेलरी स्टूड ॲट 2.94 लाख करोड. सोनं घाण ठेवून भारतीयांनी 2.94 लाख करोड एवढं कर्ज घेतलेलं आहे, मार्किंग 122% इन्क्रीज इयर ऑन इयर. इन कंपॅरिझन अनसिक्युअर्ड क्रेडिट कार्ड लोन्स ग्रू जस्ट 6%. म्हणजे जे क्रेडिट कार्ड आहे त्याच्यावरती जे कर्ज घेतलं जात आहे त्याच्यात फक्त 6% वाढ आहे. आणि 2.91 लाख करोड हे 6% कर्ज घेऊन. आणि पर्सनल लोन जे वाढलंय लोकांचं ते पण 8% वाढले. 15.36 लाख करोड एवढं लोकांनी पर्सनल लोन घेतलेलं आहे. म्हणजे क्रेडिट कार्ड वरती घेतलं आहे 2.91 लाख करोड, पण तिथे 6% ग्रोथ आहे. पण सोनं तारण ठेवून लोकांनी 2.94 लाख करोड रुपये एवढं कर्ज घेतलंय आणि पर्सनल लोन सुद्धा 15.36 लाख करोड रुपये एवढं घेतलेलं आहे. इंटरेस्टिंगली महाराष्ट्र आणि गुजरात असं लोन घेण्यामध्ये पुढं आहे. अर्थात हे का घडतं आहे तर एक तर गोल्ड प्राइस 44% वाढलेले आहे 2025 मध्ये आणि सोनं तारण ठेवून तात्काळ कर्ज देण्याची व्यवस्था ही वेगळ्या माध्यमामध्ये उपलब्ध असल्यामुळं लोक अशा पद्धतीनं कर्ज घेत आहेत की ज्या कर्जातनं लोकांना असं वाटतं की आपल्याकडे हे उपलब्ध आहे, पटकन जा ते काय आहे ते ठेवा, त्याचा काय व्याजाचा दर असेल ते भरा
आणि जेव्हा केव्हा पैसे येतील त्यातनं तुम्ही विड्रॉल करा. सो हे एक महत्वाचं माध्यम सोनं हे तुमच्या रोजच्या जीवनाचा भाग बनेल. पण सुरुवात कशातनं केली होती मी? तर आपली बचत करण्याची प्रवृत्ती. अलीकडे आणि बाजाराच्या दृष्टीनं म्हणाल तर ही एक चांगली गोष्ट आहे, की लोक त्यांच्याकडे असलेली गुंतवणूक, त्यांच्याकडे असलेली बचत याचा वापर करून कुणी घर खरेदी करतंय, कुणी 4 चाकी खरेदी करतंय, कुणी आणखी काही खरेदी करत आहे आणि त्यामुळं डोमेस्टिक कन्झम्पशन जे आहे 140 लाख कोटी रुपयाचं, त्यात अगदी नवजात बालकापासून ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत अशा सगळ्यांची क्रयशक्ती गृहीत धरलेली असते. तर त्या लोकांमुळं जे ह्या देशांतर्गत बाजारपेठेमध्ये क्रयशक्तीचा वापर करून खरेदी विक्री करतात. त्यामुळंच आपल्या देशातल्या अर्थव्यवस्थेला कोणत्याही प्रकारची बाधा येत नाही. मी तर म्हणेल, की ट्रम्पनी एवढं टेरिफ वगैरे सगळं लादून सुद्धा जगभरामध्ये कुठेही मंदी आलेली नाही. त्याचं मी स्वतंत्रपणे विश्लेषण करेन. कारण ट्रम्पला हा एक प्रकारे भारतीयांना दिलेली मोठी धोबी पछाडच आहे. थांबूया आपण इथे. सोन्याचं मूल्य, महत्त्व आणि त्याची झळाळी, चकाकी हे समजून घ्यायचा दरवेळेला आपण प्रयत्न करतोय साध्या सोप्या भाषेमध्ये. थँक सो मच.